10 मे रोजी सिंदेवाई वनपरिक्षेत्रामधील सिंदेवाई उपक्षेत्रातील नियत क्षेत्र डोंगरगावमध्ये कांताबाई बुधाजी चौधरी राहणार मेंढामाल वय 66 वर्ष, सारिका शालिक शेंडे राहणार मेंढामाल वय 49 वर्ष, शुभांगी मनोज चौधरी राहणार मेंढामाल वय 30 वर्ष या महिला जंगलात तेंदूपाने गोळा करण्याकरिता गेल्या असताना कक्ष क्रमांक 1355 मध्ये त्यांच्यावर झालेल्या वाघाच्या हल्ल्यात तिघींचाही दुर्दैवी मृत्यू झाला। घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले। पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आले। या घटनेनंतर घटनास्थळी त्वरित कॅमेरा ट्रॅप व लाईव्ह कॅमेरा लावण्यात आले। त्यानंतर वाघाला जेरबंद करण्याची मोहीम राबवली। वाघिणीला जेरबंद करण्यास वनविभागाला यश आले। 3 महिलांचा बळी घेणाऱ्या वाघाचा मागोवा घेत घटनेस जबाबदार असणाऱ्या वाघाची निश्चिती करून राकेश शेपट, ब्रह्मपुरी वनविभाग ब्रह्मपुरी, राकेश शेपट, सहाय्यक वनसंरक्षक MB चोपडे, पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर रविकांत खोब्राकडे, श्री अजय मराठे, सशस्त्र पोलीस दल चंद्रपूर अजय मराठे, बायोलॉजिस्ट राकेश आहुजा, RRT चंद्रपूर पथक हे सुद्धा हजर झाले। वरील अधिकारी यांचे मार्गदर्शनात अजय मराठे, सशस्त्र पोलीस दल चंद्रपूर यांनी डोंगरगाव नियत क्षेत्रात कक्ष क्रमांक 1360 मध्ये अचूक निशाणा साधून सदर वाघिणीला बेशुद्ध करून जेरबंद करण्यात आले आहे। पुढील उत्तरीय तपासणी सुरू आहे। सदर घटनास्थळावर माननीय मुख्य वनसंरक्षक चंद्रपूर वनवृत्त चंद्रपूर हे सुद्धा 10 मे रोजी भेट दिले होते। सिंदेवाई वनपरिक्षेत्राचे परिक्षेत्र अधिकारी विशाल सालकर यांच्या नेतृत्वात क्षेत्र सहाय्यक NT गडपायले, SB उसेंडी, PS मानकर, KD मसराम, YM चौके, DR पेंदोर, वनरक्षक OV चहांदे, सिंदेवाई परिक्षेत्रातील वनरक्षक PRT सदस्य, वनमजूर, वाहन चालक सर्व कर्मचारी यांनी सहकार्य केले। सदर परिसरात घेतलेल्या मागोवानुसार वाघिणीच्या सब ॲडल्ट्स वाघाचा शोध घेणे सुरू असून वाघास जेरबंद करण्याची मोहीम सुरूच आहे असे वनविभागाने सांगितले।